अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय भक्तिशक्ती या यूट्यूब वाहिनीवरील आजचा महत्त्वपूर्ण भाग अधिक मास महात्म्य अध्याय 28वा. या अध्यायामध्ये आपण श्री गणेशास नमन करून, सरस्वतीस नमन करून आणि गुरुदेवांना वंदन करून ह्या अध्यायाची सुरुवात होते. या अध्यायामध्ये माता लक्ष्मी भगवान विष्णूंना विचारतात की अधिक मासामध्ये पुण्यकार्य केलेले, स्नान, जप, तप, व्रत हे सर्व केल्याने पुण्यफळ प्राप्त होते, मोक्षप्राप्ती होते. हे सर्व आहे, पण स्त्रियांना खूप मर्यादा असतात. त्यांना खूप मर्यादांमध्ये राहून प्रत्येक गोष्ट करावी लागते. पण असं कोणते व्रत आहे का की स्त्रियांना अगदी थोडक्यात केलं तर त्यांना मोक्ष पुण्यफळाची प्राप्ती होते? तर भगवान विष्णू स्मितहास्य करून सांगतात, माते प्राणप्रिये, की स्त्रियांना त्यांच्या पतीची सेवा निष्ठेने, प्रेमभावाने, त्याचबरोबर आदरपूर्वक आणि पतिव्रता सांभाळून, जर ती स्त्री जर पतिव्रता सांभाळून त्या पतीची आज्ञा पाळत असेल, पतीला विचारून प्रत्येक कार्य करत असेल तर आणि पतिव्रता असेल, अशा स्त्रीला कोणतेही जप, तप, यज्ञ, याग, व्रत किंवा स्नान, धर्म काही करण्याची गरज नाही. फक्त पतिव्रता धर्म जर तिने व्यवस्थित पाळला, निरंतर पाळला, पत्नीची आज्ञा जी आहे ती तिने पाळली तर तिला मोक्षप्राप्ती होते आणि तेच पुण्यफळ प्राप्त होते. प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या पतीला स्वतःचा परमेश्वर आहे, भगवान आहे असे मानून, आणि बघा प्रत्येक ग्रंथामध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये आपल्याला सांगण्यात आलेला आहे, आपल्याला शिकवण्यात आलेला आहे, पतिधर्म हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे. पतीची सेवा हीच ईश्वर सेवा आहे. आणि लग्न झालं की प्रत्येक स्त्रीचा पतीच हा परमेश्वर असतो. आणि जी स्त्री पतीलाच परमेश्वर मानते, अगदी पती सोडून इतर पुरुषांचा जराही विचार करत नाही, आपले पती जी आपल्याला आज्ञा करतात ती आज्ञा जी प्रत्येक स्त्री अगदी तंतोतंत पाळते, अशा स्त्रियांना पतिव्रता ज्या धर्म पाळतात, त्या धर्मशील असतात, अशा स्त्रियांना कोणतेही जप, तप, व्रत, वैकल्य करण्याची गरज नसते. त्यांनी पतीची सेवा ही ईश्वर सेवा मानली की त्यांना मोक्षप्राप्ती, पुण्यफळ हे प्राप्त होते. तर भगवान विष्णू माता लक्ष्मीला यावरती भगवान विष्णू माता लक्ष्मीस एक कथा सांगतात की काश्मीर देशातील धर्मपुरी या नगरामध्ये एक ब्राह्मण दाम्पत्य वास्तव्य करत होते. त्या ब्राह्मण पतीपत्नींचं वय हे 60 वर्षाच्या वरचे असतात. ते वयस्कर, वयोवृद्ध असे ब्राह्मण दाम्पत्य असतात. त्यांचं नाव धर्मशर्मा आणि त्याच्या पत्नीचं नाव सुशीला होतं. ते अगदी धर्मशील, सुसंस्कृत होते. अगदी सर्व धर्म, दान धर्म, व्रत वैकल्य हे सर्व करण्यात खूप निष्ठावान होते. पण एके दिवशी, एक वर्ष उन्हाळ्याच्या काळामध्ये ब्राह्मणास इच्छा होते स्नानाची. मग हे दोघं तीर्थक्षेत्री गंगा स्नानासाठी जातात. मग गंगा स्नानासाठी पवित्र गंगेच्या नदीमध्ये जेव्हा ते स्नान करत असतात त्यावेळी जो ब्राह्मण असतो, ब्राह्मण धर्मशर्मा, त्याला इच्छा प्राप्त होते की समागम होण्याची, जलक्रीडा करण्याची स्वतःच्या पत्नीसोबत. तर तो ती इच्छा स्वतःच्या पत्नीला सांगतो. त्यावेळी पत्नी संकोचते आणि म्हणते, हे काय, आपण असं तीर्थक्षेत्री आलो आहे आणि गंगा म्हणजे अगदी पवित्र आहे आणि इथे मध्याह्नकाळी उघड्यावरती असं करणं तिला ते पटत नव्हतं. पण पतीची अवज्ञा कशी करणार? ती एक पतिव्रता, सुशील आणि धर्मसंस्कृत स्त्री होती. तिने पतीची अवज्ञा केली नाही. तिने पतीची इच्छा जी होती ती पूर्ण केली आणि त्यामुळे त्यांनी जलक्रीडा आणि काम इच्छा तिने तिच्या पतीची पूर्ण केली. त्यामुळे एवढ्या वृद्धकाळानंतर त्यांना त्याच वेळी समागम केलेल्या गोष्टीमुळे 2 पुत्रांची प्राप्ती झाली. त्यांना 2 पुत्र झाले. काही वर्षानंतर जेव्हा मुलं त्यांची 5 वर्षाची झाली त्यावेळी ती मुलं खूप आजारी पडली. अगदी ताप आणि फणफणत राहिली. अन्न पाणी खाण्याची त्यांची इच्छा राहिली नाही. खूप
व्रतवैकल्य केली, जप तप केले, त्याचबरोबर वैद्य बोलवले, औषधोपचार केले, तरीही त्या मुलांना काहीच फरक पडत नव्हता. मग अशा वेळी ही गोष्ट पूर्ण नगरात पसरली. नगरात पसरल्यानंतर ही गोष्ट राजाच्या कानावरही गेली. तेव्हा राजासुद्धा त्या मुलांना पाहायला गेला. त्यावेळी राजा परत आपल्या राज्यात आल्यानंतर तिथे एक ऋषी आले. त्या ऋषीमुनींनी त्यांच्या दिव्य दृष्टीने पाहिले की हे मुलं आजारी का आहेत. जेव्हा साधू संत वगैरे सगळं होऊन गेलं होतं, अगदी तंत्र मंत्र सगळं करून पाहिलं, पण ती मुलं काही बरी होत नव्हती. तर जेव्हा त्या गालव ऋषींनी पाहिलं दिव्य दृष्टीने की हे त्यांच्या आईवडिलांच्या पापाचं फळ आहे, त्यामुळे ह्या मुलांना हे ताप, अंग फणफणत राहणे, जळजळत राहणे, खाण्याची इच्छा न राहणे, हे सर्व घडलं होतं. आणि ती दोन्हीही मुलं अगदी निद्रा अवस्थेतच होते आणि अशक्त असे बालक होते. त्यावेळी ते दोन्हीही हात जोडून अगदी गयावया करू लागले त्या ऋषीमुनींना. त्यावेळी ऋषीमुनींनी हे दिव्यदृष्टीने पाहिल्यावर त्यांना सांगितलं की तुमच्या हे पापाचे फळ आहे, त्यामुळे त्याचं हे जे दुष्ट आहे, जे काही फळ आहे ते हे भोगत आहेत. तर आपले जे काही पापकृत्य असतं ते आपल्या मुलाबाळांना भोगायला लागतं, तर तीच ती मुलं भोगत आहेत. तर आता ह्यांच्यावर उपाय एकच आहे, जी ह्या पतिव्रता स्त्री असेल त्या पतिव्रता स्त्रीने ह्यांच्या अंगावरती अभिमंत्रित केलेले पाणी शिंपडले तरच ही मुलं पुन्हा चांगली होतेली, स्वस्थ होतेली असं सांगितलं. हे ऐकल्यावर पूर्ण नगरात दिवंडी पेटवली गेली की जी कोणीही पतिव्रता स्त्री असेल त्या स्त्रीने येऊन ह्यांच्यावर उपचार करावे, अभिमंत्रित करून पाणी सोडावं. तर कोणती स्त्री धजावेना, म्हणजे अगदी बघा पतिव्रता स्त्री म्हणजे कशी असावी, ज्या स्त्रीने कधीही मनात सुद्धा परपुरुषाविषयी विचार केलेला नसावा, तिने कधीही पतीची अवज्ञा केली नसायला हवी, तिने पतीची आज्ञा ही पाळली पाहिजे, अशी स्त्री असावी. तर पूर्ण नगरात दिवंडी पेटवल्यावर कोणीही आलं नाही. त्यावेळी मग खूप लोक जमा वगैरे झाले, राज्य त्या सभेमध्ये भरपूर लोक जमा झाले. ती मुलं अंथरुणावरच खेळली होती. त्याचबरोबर स्वतः राणीसुद्धा धजावली नाही, कारण की बघा स्त्रियांचं मन कसं असतं, एखादं म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये कोण स्मार्ट दिसतं, कोण कसं असतं, कोणाकडे गाडी आहे, कोणाकडे बंगला आहे, अगदी चांगल्या विचाराने जरी एखाद्याकडे पाहिलं ना तरीही तो पती धर्म हा भ्रष्ट होतो. मग पतिव्रता स्त्री अतिशय पवित्र असायला हवी. तर त्या नगरात एक भिल्लीन तिचा जळणाचा मोडी आणत होती आणि तिने ती गर्दी बघितली आणि त्यावेळी तिने तिथे आजूबाजूला लोकांशी विचारपूस केली की काय झालं आहे म्हणून. त्यावेळी तिलाही तिच्या कानावर पडलं. त्यावेळी ती स्त्री स्वतः पुढे धजावली आणि म्हणाली, मी कोणतेही जप तप व्रत यज्ञ धर्मकर्म काही केलं नाही, पण मी अगदी मनापासून सांगू शकते की मी माझ्या पतीची कधीही अवहेलना केली नाही. त्याचबरोबर मी माझ्या पतीला सोडून इतर कधीही कोणत्याही पुरुषाविषयी परोपकार विचार ही केलेला नाही. मी इतर पुरुषांकडे कधी वाकड्या नजरेने पाहिलेलेही नाही. अगदी माझ्या पतीशी मी एकनिष्ठ राहिलेली आहे. तर अशी ती स्वतः ठामपणे म्हणून त्या स्त्रीने ते अभिमंत्रित पाणी घेतलं, जल घेतलं आणि त्या मुलांवरती शिंपडलं. आणि आश्चर्य म्हणजे ती दोन्हीही मुलं स्वस्थ अगदी टुणटुणीत बरी झाली. तर अशा प्रकारे जर बघा असं नसतं की एखादी ब्राह्मण, एखादी मराठा किंवा उच्च जातीतीलच स्त्रिया पतिव्रता असू शकतात. पतिव्रता स्त्री असण्यासाठी जात धर्म भेद हा असूच शकत नाही. जी मनाने चांगली आहे, जी पतीला स्वतःचा परमेश्वर मानत असते, पतीची आज्ञा पाळत असते, ती स्त्री पतिव्रता होते आणि त्या स्त्रीला मोक्षप्राप्ती पुण्यफळप्राप्ती होते. तर पतिधर्माचे पालन तिने तंतोतंत पाळलेले असते, तर ती अगदी निष्ठेने सांगते. तर अशा पद्धतीने भगवान विष्णू माता लक्ष्मीस ही कथा सांगतात आणि ही कथा सांगतात.
तर पतिव्रता धर्माचं पुण्यफळ किती मोठं असतं ऐकलं ना, तर नक्कीच आपल्या आता इथून पुढे तरी जर तुम्ही अजूनही पतीची अवज्ञा करत असाल, पतीची गोष्ट ऐकत नसाल, तर आपल्या बघा गुरुचरित्रामध्ये सुद्धा सांगितलं आहे, आपलं लग्न झाल्यानंतर, प्रत्येक स्त्रीचं लग्न झाल्यानंतर पतीच हा गुरु असतो आणि पतीला विचारून धर्मकार्य वगैरे हे करायचे असतात. जर पती नाही म्हणला तर नाही केलं तरीही हरकत नाही, कारण पतीची आज्ञा म्हणजे स्वतः ईश्वराची आज्ञा आहे असं समजून, स्वतः पतीला ईश्वर समजून जी पत्नी सेवा करते, उपवास व्रत वैकल्यसुद्धा पतीला विचारूनच करते, ती स्त्रीसुद्धा पतिव्रता ठरते. फक्त मनामध्ये परपुरुषाविषयी विचार अजिबात करू नये. बघा असे म्हणतात की जी स्त्री लंकासुद्धा ठुकरावू शकते सोन्याची, ती स्त्री हरणाचं जे बेंबीपासलं जे सुवासिक जे द्रव असतं ते फक्त इच्छा कोणाकडे व्यक्त करते, तर फक्त रामाजवळ, म्हणजे सीतेचं उदाहरण देते. तसंच कोणतीही इच्छा असो, कोणतीही अपेक्षा असो, ही पत्नीने पतीजवळच करावी. अगदी कुठल्याही तुच्छ कारणासाठी, तुच्छ गोष्टीसाठी पतीची निंदा, नालस्ती इतर लोकांकडे अजिबात करू नये. पतीविषयी वाईट बोलणे, पतीला सतत चिडवून देणे सुद्धा पतिव्रता धर्म भ्रष्ट करतो. तर आजचा हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण पतिव्रता कथा कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा. माझ्याकडून काही चुकलं असेल तर नक्कीच तुमची छोटी बहीण समजून क्षमा करा. कमेंट बॉक्समध्ये ओम नमः भगवते वासुदेवाय नमः अवश्य लिहा. अधिक मास महात्म्य अध्याय 28वा समाप्त. पुरुषोत्तमाय नमः. ओम नमः भगवते वासुदेवाय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.